यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। आदित्य फतेपूरकरांच्या सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्या असल्याचा भाजपनं घेतला होता आक्षेप। अमरावतीमधील अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी विप्लव बाजोरियांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। संपत्तीच्या विवरणाबाबत माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला। पुणे विधान परिषदेतील भाजप बंडखोर उमेदवार प्रदीप कंद उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीला जागा सुटल्यानं कंद यांनी बंडखोरी केली आहे। राहुल कुल यांच्या मध्यस्थीनंतर प्रदीप कंद आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली आहे। सत्तारांवर आता नाही तर 4 तारखेनंतर बोलणार असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे। अब्दुल सत्तारांनी भाजपवर गंभीर आरोप करत भाजपनं आमचं मुंडकं छाटलं असल्याची टीका केली होती। यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले। महायुतीबाबत माध्यमांसमोर वक्तव्य करताना आपल्या नेत्यांची परवानगी घ्यायचं ठरलं होतं, त्यामुळे अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली का असा सवाल बावनकुळेंनी केलाय। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे राजकारणात नौखे आहेत, त्यामुळे त्यांनी विधान परिषदेची पुण्यातील उमेदवारी देताना घाई केल्याचं धक्कादायक विधान योगेश बहल यांनी केलंय। भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवेंनी तनपुरेंप्रमाणेच जयंत पाटलांनाही वाटू शकतं की आपल्याला न्याय मिळेल, त्यामुळे त्यांचाही उद्या विचार कदाचित बदलू शकतो असं वक्तव्य दानवेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलं। औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीत 7 पैकी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झालाय। उद्यापासून अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र यामध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जळगाव विधान परिषद निवडणुकीत छाननीमध्ये सर्व 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। भाजप आणि शिवसेना उभाठामध्ये थेट लढत होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील एका बंडखोरानं अपक्ष अर्ज दाखल केलाय। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। ऋषिकेश इथे 3 जूनला होणाऱ्या 117व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत तावडे पदभार स्वीकारणार आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीत मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। शिवसेना उभाठा गटाच्या वतीने साईंच्या शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। मात्र या मेळाव्यात विद्यमान सेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शिर्डीत संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। शिवसेनेच्या नादाला लागू नका असं म्हणत त्यांनी विखेंना आव्हान दिलंय। अनेक घरं बदलून तुम्ही भाजपमध्ये गेलात असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। पुण्यातील विषारी दारू विक्री प्रकरणातील मृत्यू झालेल्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना या सर्व पीडित कुटुंबियांची भेट घेण्याचा आदेश दिलाय। मुंबई बाजार समितीमधील संचालक मंडळ आजपासून बरखास्त करण्यात आलंय। राज्यात राष्ट्रीय बाजार समिती आजपासून लागू करण्यात आली आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय बाजार समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे। दरम्यान रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये पदभार स्वीकारलाय। कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मंचरजवळील भोरवाडी इथे मबियाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी आमदार रोहित पवार, निलेश लंके, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलंय। रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली आहे।
SIRच्या बाबतीत ही भेट झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. यावरून आता पुन्हा सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये त्यांनी वर्तमानपत्र आणि राज्य आणि केंद्र सरकारचा क्राईम डेटा देखील सांगितला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क रद्द केल्यानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कापसाचा भाव सुमारे 1000 ते 1500 रुपयापर्यंत घसरला आहे. यावरून रोहिणी खडसे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क रद्द केलाय. सरकार झोपेत निर्णय घेत आहे का, असा सवाल त्यांनी केलाय. सातारा जिल्हा परिषदेत समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्या केबिनमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आलाय. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात तडीपार गुंड म्हणून ओळखला जाणारा विया उर्फ अमित कदम उपस्थित असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. सांगलीतील IRS अधिकारी सचिन मोटे यांच्या विरोधात विटा पोलीस स्टेशन इथे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपचे सोशल मीडियाचे खानापूर तालुका अध्यक्ष विकास अनिल कांबळेंनी फिर्याद दिली आहे. 30 मे रोजी भिवघाट इथल्या एका हॉस्पिटलमध्ये सचिन मोटे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलाय. मात्र आचारसंहिताचा खोडा टाकून पुन्हा कर्जमाफी पुढे ढकलल्यानं रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. कर्जमाफी देत नसेल तर राज्यात मोठे आंदोलन उभं करू, असा इशारा त्यांनी दिलाय. जळगावच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. 6 महिन्यांपासून असलेले थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे, असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय. चंद्रपूरमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेला पाणी टंचाई विरोधात आंदोलन करावं लागलंय. हे जनसामान्यांचं आंदोलन असल्याचा शिवसेना नेत्यांनी दावा केलाय. वारंवार प्रयत्न करूनही मनपा प्रशासनानं शहरातील पाणी टंचाईबाबत योग्य भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे. नंदुरबार गेल्या 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने जिल्ह्यातील पाणी आणि स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक झालेत. मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी मानधन न मिळाल्यास 1 जूनपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. मागील वर्षी पुराचा फटका बसलेल्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा पाण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलाय. सीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भर उन्हात माढा तहसील कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये ऊसाच्या थकीत बिलासाठी पांगरी इथल्या साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी टाळे ठोको आंदोलन केलंय. थकबाकी तात्काळ जमा न केल्यास शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जळगावात जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर स्वाभिमानी सचिव संघटनेतर्फे सहकारी संस्था सचिवांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख संघात समाविष्ट करावं आणि कामगार कार्यालयाअंतर्गत कायद्याअंतर्गत वेतन श्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. हिंगोलीच्या नरसी नामदेव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एका ग्रामस्थानं आमरण उपोषण सुरू केले. डॉक्टर 24 तास उपलब्ध राहत नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कार्यरत कर्मचारी मुख्यालयी शासकीय निवासस्थानी राहत नसल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी MIDCच्या ऑफिसमध्ये कचरा टाकत निषेध केलाय. भंडाऱ्याची सक्ती केल्यास खंडणीचा प्रकार समजला जाईल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय. खंडोबा गडावर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यातून होणारे वाद लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सुरत इथे भीषण अपघात झालेली बस जळगावच्या जामनेर आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बसमधील चालक आणि वाहक हे दोघेही जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झाला असून वाहक सोपान नामदेव सुखरूप असल्याची माहिती आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला 10,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय। दिलीप लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आलाय। अंबाडी रोडवरील 100 फूट रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीनंतर खड्डा व्यवस्थित भरला नव्हता, त्यामुळे मातीनं भरलेला डंपर एका बाजूला कलंडला। अपघातात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झालेत। कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या मध्यावर उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर आलंय। दरम्यान या कामासाठी कल्याणचे वालधुनी अशोक नगर परिसरातील बुद्ध फाउंडेशननं उभारलेल्या मूर्ती आणि तिथलं अतिक्रमण काढण्यावरून झालेला वाद चिघळला। बीड जिल्हा रुग्णालयातील एका नियुक्तीमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात 2 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेल्या डॉक्टर राजेंद्र ढाकणे यांची कंत्राटी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या नियुक्तीमुळे आरोग्य विभागाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 45 ते 50 रुपयांनी वाढ झाल्यानं खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। वाढत्या खर्चाचा परिणाम आता ग्राहकांवरही दिसू लागला असून वडापाव, पोहे, रस्सावडा आणि समोसा यांसारख्या खाद्यपदार्थांच्या दरात प्रत्येकी 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। इंधन दरवाढी विरोधात येवल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। शहरातील विंचूर चौफुलीत धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन वाहनधारकांना मेलडी चॉकलेट वाटप करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव आणि चांडोळी बुद्रुक या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांचं शेतातील ग्रीन हाऊसचं पॉली हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर चांडोलीत एका शेतकऱ्याच्या अंगावर घराचं छप्पर कोसळल्यामुळे मृत्यू झाला। भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। नीरा देवघर धरणातील मौल्यवान पाणी वाचवण्यासाठी प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जाते। दौंड शहरासह संपूर्ण तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। पाऊस आल्यामुळे नागरिकांना उकाड्यामुळे काहीसा दिलासा मिळाला। जेजुरी गडावर पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांवर पाणी वाहताना पाहायला मिळाले। बीडच्या माजलगाव आणि धारूर तालुक्यातील नित्रूड, टालेवाडी, तेलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय, तर शेतकरी वर्गामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। नंदुरबारमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा फटका गरीब कुटुंबाला बसला आहे। वादळाचा वेग इतका प्रचंड होता की घराचे पत्रे हवेत उडून गेलेत आणि संपूर्ण घर उघड्यावर पडलंय। प्रशासनाने घटनेची तातडीने दखल घेत पंचनामा करावा अशी मागणी केली आहे। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात राशीन येथे अनधिकृत होर्डिंग्ज आणखी एकाचा बळी घेतलाय, तर जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये रस्त्यावर कोसळला आणि त्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला।